आपल्याला सुद्धा नक्कीच काहीतरी खमंग खाण्याची इच्छा होत असते. तर चला मग आज पाहूयात असे सुक्या खोबऱ्याचे लाडू. त्यासाठी लागणारं साहित्य: खोबरं, खजूर, गूळ, ड्रायफ्रुट्समध्ये आपण काजू घेतलेत, साजूक तूप आणि गव्हाचं पीठ, वेलची तसेच जवस. आता आपण गॅस ऑन करत आहोत आणि प्रथमतः आपण ॲड करणार आहोत तर भाजण्यासाठी गव्हाचं पीठ. अगदी खमंग असं या पिठाला आपण भाजून घेऊयात. तसा मंद असा वास सुटला की समजायचं आपलं पीठ हे भाजून झालं आहे. आणि एका बाउलमध्ये आपण काढून पुन्हा कढईमध्ये थोडं तूप घालूयात, 2 चम्मच. आणि त्याच्यामध्ये आपण इतर जे जिन्नस आहेत ते आपण फ्राय करून घेणार आहोत. प्रथम काजू आपण घेतले. त्या ठिकाणी काजू छान असे क्रिस्पी खमंग फ्राय करून घेऊयात. आणि झाल्यावर ते एका बाउलमध्ये पुन्हा काढून दुसरं जिन्नस म्हणजे खोबरं आपण घेतलं आहे. ते खोबरंसुद्धा खरपूस आपण अक्षरशः पूर्णतः भाजून घ्यायचं आहे. क्रिस्पी ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला छान भाजून काढून घेतलं आहे. आता जवसाचं बी घेतलं आहे, ते सुद्धा आपण छान असं त्याला तडतडू देणार आहोत. जवससुद्धा छान आपलं तडतडलं आहे. आणि ते काढून पुन्हा आपण साजूक तूप ॲड करून त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता गूळ. हा गूळ आपण पूर्णतः वितळू द्यायचा आहे. छान असं गूळ परतून अशी कन्सिस्टन्सी आल्यावर त्याला आपण त्याच्यात खोबरं ॲड करतोय. आणि खोबऱ्याला सुद्धा आपण पूर्णतः मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे छान खोबरं मिक्स झाल्यावर त्यात आपण मिक्सरमधनं बारीक केलेला खजूर घालून त्याला सुद्धा संपूर्णतः जिन्नसामध्ये मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये आपण आता भाजलेलं आपलं पीठ गव्हाचं कणिक घालत आहोत. आणि आवश्यकतेनुसार साजूक तुपाची फवारणी आपण करूयात. अगदी क्रिस्पी साजूक तूप आणि आपल्या यामुळे पिठामुळे अगदी छान त्याला कलर येतो. आता ड्रायफ्रूट्स ॲड करून हे सगळं जिन्नस आपण संपूर्णतः मिक्स करून घेऊयात. आणि अगदी संपूर्ण मिक्स झाल्यावर आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला हवं असेल तर आपण वेलची घालू शकता. आपण आता वेलची ॲड केली आहे आणि छान असा खमंग आपल्याला आता दरवळत आहे. आता पुन्हा छान त्या मिश्रणाला संपूर्णतः मिक्स करून गरम असतानाच आपण त्याला वळणार आहोत. आणि लाडू वळून घेतले आहेत. आता मिश्रण थंड झालं असेल तर पुन्हा एकदा त्याला छान आपण गरम करून असे आपण लाडू वळून घेणार आहोत. आणि अगदी महिनाभर टिकणारे असे लाडू तयार होतात. मात्र एवढे खमंग आणि टेस्टी असतात की त्याची चवच खूप सुंदर लागते आणि अगदी वेळेच्या अगोदरच संपून जातात. तर आपण सुद्धा असे खमंग क्रिस्पी असे लाडू बनवून पाहू शकता. आणि आपलं हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच अशा वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी कोकणी पुणेकर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.